जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर एक साधक आला. तो साधक आधी पंढरपूरला गेलता, मग आळंदीला गेलता आणि मग देहूला आला. अशी त्यानं वारी केली. आणि वारी केल्यानंतर तुकोबारायांच्या चरणाला स्पर्श केला. महाराज, उतार वय होतं, त्याचं वय झालेलं होतं. महाराज, मला जे पुरुषार्थ आपल्या धर्मामध्ये सांगितलेत ते पुरुषार्थ मला भगवंताकडून पाहिजेत. विशेष करून मला भगवंताच्या हातानं मोक्ष पाहिजे. तुकोबारायांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. जसा ज्याचा अधिकार तसा तुकोबाराय उपदेश करतात. अधिकार तैसा दावेला मार्ग किंवा करू उपदेश. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं, बाबा, तू देवाकडं ज्या मोक्ष संबंधाने आला, मला मोक्ष पाहिजे या संबंधाने आला, त्या मोक्षाचं गाठोड किंवा गाठोड देवाकडं नाहीये. नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणोनी निराळे द्यावे हाती. तुला असं उचलून आणून द्यावा असं देवाकडे मोक्षाचं गठोड नाही. मोक्ष कशाला म्हणतात हे समजून घे बाबा आधी. तू आतापर्यंत जे वाचलं याला मोक्ष म्हणतात, याला मोक्ष म्हणतात. तुकोबारायांनी सांगितलं, ऐक, मोक्षाची व्याख्या ऐक. मोक्ष कशाला म्हणतात? इंद्रियावर विजय मिळवणं आणि आपलं मन आपल्या ताब्यात ठेवणं. इंद्रियाचा जय साधुनिया मन. आणि या मनामध्ये एकही विषय असता कामा नये. निर्विकार कारण असे तेथे याला मोक्ष असं म्हणतात.